लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी सुमारे 4 ते 5 तास ठिय्या मांडून या चौकशी प्रकरणी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार अशी घोषणाबाजी केली। राष्ट्रवादी पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे जनतेसमोर मांडत आहेत। यामुळेच आमदार रोहित पवार यांच्या विरुद्ध ईडीचा ससेमिरा लावला जात आहे। यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर जोरदार असे आंदोलन करण्यात आले। ज्येष्ठ नेते गजानन नाना शेलार, कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ शेठ पिंगळे, माजी आमदार नितीन भोसले, रतन चावला, मुन्ना अन्सारी, राजा पवार, शहराध्यक्ष बाळासाहेब आडके, राष्ट्रवादी संस्थापक सदस्य रवींद्र भदाणे, कार्तिक बलकवडे, जिल्हा अध्यक्ष अनिता दामले, कविता पवार, ज्योती दाभाडे, चंदा वारुळे, अयोध्या गोटे, रुपाली काटे आदींसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ईडी सरकारचं करायचं काय? बोल रे भैया महंगाई पर, बोल रे भैया, बोल रे भैया महंगाई पर, वीज दरवाढीवर महंगाई पर बोल रे भैया, जीएसटी वर मोदी साहेब पर, मोदी सरकार पर भावी आमदार या तिकडून या ना, पाठीमागून या. आमदार साहेब आमच्या पाठीशी पाठीमागे जा, तवा दिसते. हे आमच्या पाठीशी. तुम्ही तिकून जा वाटलं सर. हे घ्या, मोठी घ्या. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहितदादा पवार यांच्यावर जी ईडीची चौकशी करता आज परत त्यांना बोलवले, त्यांचे विरोध करता आम्ही आज सर्व इथं नाशिक जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ता विरोध करण्याकरता नाशिक कलेक्टर ऑफिससमोर आम्ही गोळा झालेलो आहे। या सरकारने ज्या पूर्ण देशमध्ये ईडीचं एक भूतपूर्व करून जे विरोधी पक्षाचे सर्व नेत्यांना ते मध्ये टाकण्याचं किंवा त्याला गुंतून ठेवण्याचं जे कार्यक्रम केलेला आहे, आम्ही त्याचा निषेध करतो। जेणेकरून या देशामध्ये स्वतंत्रचं जे लढून आम्ही आज स्वतंत्र भेटलेले आहे त्याला बाधित करत इथं लोकशाहीला खतम करून इथं ते एक हातीशाही त्यांचा आणण्याचा प्रयत्न आहे। जेणेकरून सर्व पक्ष इथून संपून जायला पाहिजे आणि फक्त भारतीय जनता पार्टी यांचं राज्य असायला पाहिजे, जे या लोकतंत्राला घातक आहे। आम्ही या सर्व गोष्टींचा विरोध करतो आणि यांच्या विरोधाकरता आम्ही लढा देत राहणार आहे। ज्यापर्यंत भारतीय जनता पार्टी या देशातून जात नाही त्यापर्यंत आमचा हे लढा चालू राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वीकडे आंदोलन केले जात आहे। मुळामध्ये या सरकारने अनेक प्रश्न जे लोकांच्या आवश्यक गरजेचे आहे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून या ठिकाणावर सातत्यानं लोकांना पुढे जातीयवादामध्ये अडकून ठेवलेलं आहे। पुढे ओबीसी मराठा हे लढाई लावलेली आहे आणि मूळ विषयापासून हे सरकार पळत आहे। आज जर का बघितलं तर डिझेलचे भाव जे मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळेस 50 रुपये डिझेल आणि 52 रुपये पेट्रोल होतं, परंतु आज जर का पाहिलं तर 100 पार यांनी केलेली आहे। या ठिकाणावर महागाईच्या भाजीपाला घ्या, गॅस घ्या, प्रत्येक ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याचबरोबर आज जर का तुम्ही बघितलं तर बेरोजगारीचा सुद्धा मोठा प्रश्न आहे। या बेरोजगारीच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे। शिक्षण महाग झालेलं आहे, अनेक शाळा बंद करण्याचं काम हे शासन दत्तक योजनेच्या माध्यमातून करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणावर बघितलं तर भविष्य काळामध्ये आमच्या गोरगरिबांना शाळा शिल्लक राहणार नाही, सरकारी शाळा बंद होतील आणि खाजगी शाळेला प्रोत्साहन
देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। या ठिकाणी केवळ त्यांना अदानी अंबानी ह्या लोकांना पोसायचं आहे। आज जर का बघितलं देशावर 2.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज या ठिकाणी झालेलं आहे का 10 वर्षामध्ये हे जवळपास तिपटीनं वाढलेलं आहे। आणि अशाच पद्धतीनं जर का शासन चाललं, रुपयाची व्हॅल्युएशन आपल्या पडलेली आहे। आपल्यापेक्षा बांगलादेशाचा रुपया हा डॉलर हा कमी दराने त्यांना मिळतो आहे। आणि आमच्या तिथे बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याला तोंड द्यावं लागतं। या ठिकाणी गंभीर परिस्थिती या देशामध्ये निघालेली आहे। तोडो फोडो आणि झोडो या पद्धतीनं त्यांचं राज्य करण्याचा प्रयत्न चालू आहे। सेनेला फोडलं, राष्ट्रवादीला फोडून आज त्यांना वाटत आहे की बुवा कुठे आपल्याला सत्ता मिळू शकत नाही या महाराष्ट्रात, तर या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गजांना फोडण्याचा प्रयत्न आर्थिकदृष्ट्या ईडीचा धाक दाखवून या ठिकाणी इन्कम टॅक्सचा असेल, GSTचा असेल, अशा माध्यमातून धाक दाखवून या ठिकाणी लोकांना फोडण्याचं काम करत आहे। आमचं तर मत आहे ज्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे आरोप आहे, ज्या ठिकाणी 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असं ते म्हणता, परंतु त्याच्यावर पुढे त्यांच्या सानिध्यात आल्यामुळे तो प्रश्न मिटून गेला। अशा अनेक लोकांवर या ठिकाणी तशा पद्धतीनं केलेलं आहे। जर का तुम्ही बघितलं आता काही BJPमध्ये गेले तर तिथे काही वॉशिंग मशीन आहे का गुजरातचं, अनेक उद्योग आमचे गुजरातला पळून नेले जात आहे। ही सुद्धा गंभीर बाब या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून कलेक्टर कचेरीसमोर या ठिकाणी निवेदन देत आहोत। आज शेतकऱ्यांचा प्रश्न बघितला तर शेतकरी हवालदिल झालेले, अनेक तालुके आपले दुष्काळी आहे, तिथे दुष्काळ जाहीर केलेला नाही। आणि त्या ठिकाणचे जे काही संकट आलं होतं अवकाळी पावसाचं, त्या अवकाळी पावसाच्या संकटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हानी झाली, परंतु त्यांना कुठल्याही परिस्थितीची मदत या शासनाकडून अद्यापपर्यंत झालेली नाही। याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद झाली पाहिजे, याचा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, महिला असतील, युवक असतील, फादर असेल, जिल्हा असेल, या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक।